नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की स्वामींनी मला खूप छान असे अनुभव दिलेले आहेत, खूप मोठे मोठे अनुभव दिलेले आहेत. मी अक्कलकोटला जाताना स्वामींनी मला माझी कशी साथ दिली, म्हणजे मला एकतर सुट्टी भेटत नव्हती ऑफिसला आणि तरीसुद्धा ऑफिसला सुट्टी न भेटता तरी स्वामींनी माझ्या म्हणजे मला सुट्टी भेटून दिली आणि अक्कलकोटला स्वतःहून बोलून घेतलं. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मला जेव्हा ऑफिस होतं तेव्हा म्हणजे माझा अनुभव असा आहे की अक्कलकोटला जायची खूप इच्छा होती. माझी खूप इच्छा होती. मी स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी मला अक्कलकोटला येण्याचा योग येऊ द्या. पण मला सुट्टीच भेटत नव्हती. काय करायचं, किती काही प्रयत्न केले तरी सुट्टीच भेटत नव्हती आणि भेटली तरी काही ना काहीतरी अडचणी यायच्या. तर मग एक दिवस असं झालं होतं, मी पुण्यातच राहते, तर पुण्याहून जाताना स्वारगेटला गेले आणि स्वारगेटला रात्री सगळ्यात शेवटचे म्हणजे मला रात्री ऑफिस सुटल्याच्या नंतर मी जाण्याचं ठरवलं की मला अक्कलकोटला जायचं आहे. मग स्वारगेटला जायला खूप उशीर झाला आणि ताईंना जवळजवळ रात्रीचे 11 वाजलेले होते. रात्रीचे 11 वाजले होते आणि ती 11 वाजताची जी बस होती ती शेवटची बस होती आणि त्या दिवशी पण म्हणजे ती बस फेल झाली आणि त्या रात्रीची ती 11ची जी बस होती शेवटची ती पूर्णपणे फेल झाली. आणि मग ताई तिथेच रडायला लागले की त्यांना असं वाटलं आता आपल्याला म्हणजे एवढ्या धावपळीने ऑफिसवरून आलो, नंतर एवढ्या उत्साहाने अक्कलकोटला निघालो आणि शेवटची बस होती ती पकडायच्या हिशोबाने धावपळ केली आणि तीच बस फेल निघाली. ताईंना तिथेच रडायला आलं. स्वामींना प्रार्थना केली की मी आज अक्कलकोटला येऊ शकत नाही म्हणून आणि मला कधी अक्कलकोटला येऊ शकले नाही. जर कधी अक्कलकोटला यायला सुट्टी नाही मिळाली, म्हणजे एक तर मला सुट्टी भेटत नव्हती आणि भेटली तर त्यात पण हे असं झालं. तर मी एवढं सगळं स्वामींना प्रार्थना करत होती. तेवढ्या 2 ते 4 मिनटामध्येच एक दुसरी बस आली आणि दुसरी बस आली की तिथे दुसरी बस आली आणि ती अक्कलकोटला जाणारीच होती. म्हणजे त्या ताई सांगतात की ही बस स्वामींनीच पाठवलेली होती. म्हणजे माझा सगळ्यात मोठा स्वामींनी हा अनुभव मला त्या दिवशी दिला. कारण तिथे कोणीच नव्हतं आणि त्या म्हणजे आम्ही जिथे चौकशी कक्षामध्ये गेलो होतो तिथे पण सांगितलं की ही शेवटची बस आहे म्हणून, याच्यानंतर बस नाहीत. पण ती बस फेल झाली. बस होती पण ती फेल झाली. त्याच्यानंतर दुसरी बसच नव्हती. पण काय चमत्कार व्हावा. स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामींना प्रार्थना केली आणि 2 ते 5 मिनटामध्येच तिथे दुसरी बस आली आणि ती अक्कलकोटलाही गेली. म्हणजे तुम्ही विचार करा की खरंच स्वामींची लीला किती अगाध आहे. स्वामींनी म्हणजे आपल्याला ठरवलं की बाबा ह्या भक्ता म्हणजे स्वामींच्या मनातून जर असेल ना की ह्या भक्ताकडून स्वामी सेवा करून घ्यायची किंवा भक्ताकडून स्वामी सेवा करून घ्यायची किंवा अक्कलकोटला दर्शनाला बोलवायचं आहे, तर त्याला की भले किती अडचणी येऊ द्या किंवा किती पण संकट येऊ द्या, स्वामी त्याच्याकडून सेवा करून घेतातच. त्यात काही शंका नाही आहे. ह्या ताईंचा दुसरा अनुभव असा होता की ताई सांगतात की करोना आला होता तेव्हाचा हा अनुभव आहे. आणि करोनामध्ये त्या ताई सांगतात की माझी आई म्हणजे माझ्या आईला करोना झालेला होता. ती आई माझ्या आईला लास्ट स्टेप होती, म्हणजे एकदम लास्ट स्टेप होती त्या कोरोनामध्ये आणि डॉक्टर आणि शोषणला ॲडमिट करायला सांगितलेलं होतं डॉक्टरांनी की बाबा की तुमच्या आईला इथे ॲडमिट करा म्हणून. तर त्यांनी एक दिवस
मी 3 महिने मी हॉस्पिटलमध्ये होती. कोरोनाचे तुम्ही ओळखलं असेल, मार्च, एप्रिल, मे, जून, ते 3 महिने मी हॉस्पिटलमध्ये होती. आणि एक दिवस अचानक फोनमध्ये मला बोलली की माझी जी फुगली आहे आता मी वाचू शकत नाही. म्हणजे मी पूर्णपणे खचून गेलेली आहे, मी आता वाचू शकत नाही. तेवढ्यामध्ये फोन स्विच ऑफ झाला आणि तिचा फोन दुसऱ्या रोजी चोरीला गेला होता. म्हणजे 15 दिवस आईचा आणि आमचं काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजे तुम्ही विचार करा, काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. डॉक्टरांनी जेव्हा चेक करायला यायचे तेव्हा सांगितलेले होते की डॉक्टर म्हणायचे की खूप सिरियस आहे. मला खूप काळजी करत होते. म्हणजे जेव्हा डॉक्टरने सांगितलं की खूप सिरियस आहे तेव्हा मला असं म्हणजे मला खूप काळजी वाटल्यासारखं वाटायचं. मी सतत रडत राहायचे आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून खूप रडायचे आणि स्वामींना म्हणायचे की स्वामी माझ्या आईला परत करा, मी अक्कलकोटला दर्शनाला पाठवेल असं. आणि स्वामींचा काय चमत्कार व्हावा, माझं डोक्यात त्या दिवशी असं पडला की आईला आपण दुसऱ्या मोबाईल पाठवू डब्यासंगे, आपल्याला कळेल की आपली आई आहे की नाही. मी खूप रडत होते. साधा मोबाईल मी डब्यासोबत पाठवला होता आणि आईने त्या क्षणी आई मला बोलली की मी खूप स्वामींपुढे रडले, कारण स्वामी हे मला खूप माझ्या आयुष्यातला म्हणजे खूप मोठा चमत्कार होता. ज्या दिवशी त्या ताईंनी डब्यासोबत त्यांचा मोबाईल पाठवला होता आईला बोलण्यासाठी, त्यावेळेस त्यांच्या आई बोलल्या की मी बरी आहे म्हणून. मग त्यांना पहिले जे डॉक्टर बोलत होते की खूप सिरियस आहेत, आता त्यांचं काही हे नाही आहे असं जेव्हा बोलले तेव्हा त्या ताई सांगतात की माझ्या सगळ्यात मोठा म्हणजे आयुष्यातला सगळ्यात धक्कादायक असा क्षण होता तो, पण स्वामींनी तोही टळवला, म्हणजे तोही वाचवला. आणि माझी आई जी आज आहे ती फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे आहे, स्वामींच्या सेवेमुळे आहे. आणि स्वामींची सेवा, स्वामींचा चमत्कार घडल्यामुळेच आज ती ठणठणीत आहे. नाहीतर तिचं करोनामध्ये खूप तुम्हाला माहिती आहे की साधे लक्षणं दिसले तरी पण आपल्यामध्ये किती लोक सुधरून राहत होते. माझी आई तर सगळ्यात लास्ट स्टेपला होती. काय करावं काही समजत नव्हतं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं तर ते पण बंद होते. म्हणजे किती खूप मोठ्या परिस्थितीतून स्वामींनी माझ्या आईला वाचवलं. म्हणजे मी म्हणते ना, स्वामींनी मला खूप मोठे अनुभव दिलेले आहेत. हा अनुभव जरी ऐकायला छोटा वाटत असेल तरी सुद्धा यात खूप मोठं स्वामींचं सामर्थ्य दडलेलं आहे. स्वामी आपल्याला जे अनुभव देतात तो अनुभव यायला सुद्धा खूप प्रचिती लागते, खूप पुण्याई लागते. आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलेलं पाहिजे तेव्हाच स्वामी आपल्याला अनुभव देतात, प्रचिती देतात. त्यातही सांगतात की मी स्वामी सेवेत म्हणजे खूप दिवसापासून आहे, स्वामींची सेवा करते, जशी जमेल तशी स्वामींची सेवा करते. स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचं नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, अशा ज्या सेवा आहेत ना त्या मी जमेल तशा करते. हे ज्या सेवा आहेत त्या मी जमेल तशा करते, कारण स्वामींनी मला जमेल तसं म्हणजे अगदी जसं जमेल तसं मी स्वामींची सेवा करत असते. असं नाही आहे की मी तासनतास स्वामींसमोर बसते, स्वामींसमोर बसते आणि स्वामींना काहीतरी मागते, स्वामींना संकल्प करते, असं नाही आहे. माझ्या मनामध्ये फक्त स्वामींविषयी भाव आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणूनच मी स्वामींना प्रार्थना करते की स्वामी काही होऊ द्या, काहीही झालं तरी तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मला कसलीच चिंता नाही आहे. भले किती मोठे संकट येऊ द्या, किती मोठी दुःख येऊ द्या, तुम्ही माझी साथ कधीच सोडणार नाहीत. हा जो विश्वास आहे, हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो स्वामींमुळेच माझ्यात आलेला आहे. जी पॉझिटिव्हिटी आहे ती स्वामींमुळेच माझ्यात आलेली आहे. आणि असं वाटतं की म्हणजे महिन्याचे माझे 4-5 दिवस स्किप होतात, त्या दिवसामध्ये असं वाटतं की म्हणजे मी काहीतरी हरवलेली आहे. एक दिवस जरी स्वामी सेवा केली नाही तरी मनाला खूप हुरहुर वाटल्यासारखं, म्हणजे मनाला खूप हुरहुर असल्यासारखं वाटतं. कारण मनामध्ये एकच राहतं की आपल्याला काही झालं तरी स्वामी सेवा करायची आहे म्हणून. आणि स्वामी सेवा जर नाही केली तर आपला दिवस व्यर्थ गेलाय असं वाटतं. त्यामुळं मी स्वामी चरित्र सारामृताचे सुद्धा मी पाठ केलेले आहेत. त्या स्वामी सेवेने मला दुसरं काही जरी नाही मिळालं तरी एक मात्र आहे की मनाला सुख, शांती आणि समाधान हे निश्चितच मिळतं. कारण स्वामी सेवा केल्याने मनात म्हणजे खूप जे काही निगेटिव्ह विचार असतात, जे काही
वाईट विचार असतात ते पूर्णपणे स्वामी सेवेने निघून जातात आणि आपल्यामध्ये खूप चांगले असे बदल होतात. माणूस जर एखादा डिप्रेशनमध्ये गेलेला असेल तर आजच्या काळामध्ये तर खूप डिप्रेशनचा शिकार झालेला आहे. या डिप्रेशनच्या काळामध्ये तर आपल्याला बाहेर कसं निघावं काहीच समजत नाही, कारण त्या गोष्टीमुळे आपण स्वतःला एवढं म्हणजे डिप्रेशनमधून बाहेर कसं यावं त्याच्यासाठी खूप काही प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न आपल्याला म्हणजे खूप काही प्रयत्न करतो पण ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत. शेवटी स्वामी सेवाच आपल्याला मदत करू शकते आणि स्वामी सेवाच आपल्याला यातून बाहेर काढू शकते. खरंच डिप्रेशनमध्ये जाऊन परत बाहेर येण्यासाठी तुम्ही जर स्वामींचे चरण धरले, स्वामींची सेवा केली तरच तुम्ही त्यातून बाहेर याल. कारण स्वामींची सेवा केल्याने तुमचं काहीच वाईट होणार नाही आहे. स्वामी सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे. आणि तुम्ही जे श्री स्वामी समर्थ हे जरी नाव घेता ना, ते नावसुद्धा तुम्हाला म्हणजे स्वामी त्या नावाची सुद्धा परतफेड करतातच. म्हणजे तुम्ही जेवढी स्वामींची सेवा करता ना त्याचं तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण